ऑल लुकअपच्या फोल्डरमध्ये ॲडव्हान्स लुकअप मास्टर शीट म्हणून आहे, तिला ओपन करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला व्ही लुकअपच्या सगळ्या प्रोबॅबिलिटीज म्हणजे लुकअपच्या सगळ्या प्रोबॅबिलिटीज ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर कॉन्टॅक्ट नंबरवरून तुम्हाला पहिलं नेम शोधायचं आहे, त्यानंतर कोर्स. हे तुम्हाला तुमचा डेटा फाइंड आउट करायचा आहे, तुम्हाला डिसाईड करायचं आहे इथे कुठचा फॉर्म्युला लागणार आहे. त्यानंतर शीट 2मध्ये सेम डेटा आहे. आता ह्याच्यामध्ये कुठचा फॉर्म्युला अप्लाय करायचा हे तुम्हाला पहिलं डिसाईड करायचं आहे. जर नाही जमलं, ह्या सगळ्या शीट तुम्हाला पहिल्या ट्राय करायच्या आहेत आणि जर नाहीच जमलं तर मग ही शीट बघायची आहे. ह्याच्यामध्ये मी कसं काय काय एक्सप्लेन केलं आहे आणि कुठचा फॉर्म्युला लावला आहे तो. आता इथे आहे कॉन्टॅक्ट नंबरवरून नेम फाइंड आउट करायचा आहे आणि कोर्स. आता कॉन्टॅक्ट नंबर इथे आहे आणि नेम आहे ते माझं कॉलममध्ये आहे, त्यामुळे मी व्ही लुकअप लावणार. इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल कॉन्टॅक्ट नंबर कॉमा टेबल ॲरे येईल कॉन्टॅक्ट नंबरपासून ते नेमपर्यंत आणि पुरा टेबल सिलेक्ट फंक्शन F4 कॉमा 3 कॉमा 0 एंटर. त्यानंतर कोर्ससाठी पण सेम तसंच व्ही लुकअप इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल कॉन्टॅक्ट नंबर कॉमा टेबल ॲरे येईल कॉन्टॅक्ट नंबरपासून ते कोर्सपर्यंत 6वा कॉलम आहे. शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो फंक्शन F4 कॉमा 6 कॉमा 0 एंटर. आता हे दोन्ही आहेत ते फॉर्म्युले आहेत ते मी कॉपी पेस्ट करून चेक करीन, तर सगळी जो डेटा आहे तो फाइंड आउट झालेला आहे. तसंच आता शीट 2 इथे पण सेम कॉन्टॅक्ट नंबरवरून नावं शोधायची आहेत. तर आता माझे जे नाव आहेत ते रोमध्ये आहेत, तर मी यूज करीन एच लुकअप इज इक्वल टू एच लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल नंबर कॉमा टेबल ॲरे येईल नंबरपासून ते नेमपर्यंत. तिसरा रो आहे. परत इथे फंक्शन F4 कॉमा 3 कॉमा 0 एंटर. तसंच आता इथे मला काय करायचं आहे, तर कोर्स फाइंड आउट करायचा आहे. इज इक्वल टू एच लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल कॉन्टॅक्ट नंबर कॉमा टेबल ॲरे येईल कॉन्टॅक्ट नंबरपासून ते कोर्सपर्यंत 6वा रो आहे ही. फंक्शन F4 कॉमा 6 कॉमा 0 एंटर. आता दोन्ही जे आहेत ते फॉर्म्युले कॉपी पेस्ट करेन मी. तिसरी शीट इथं पण सेम नेम शोधायचा आहे आणि कोर्स शोधायचा आहे कॉन्टॅक्ट नंबरवरून. पण जो नेम आहे आता इथे विचारलेला आहे, बरीच जणं इथे कन्फ्यूज होतात, एच लुकअप अप्लाय करतात. पण आता नेम आहे तो कशामध्ये विचारला आहे, तर कॉलममधनं आहे. सॉरी, ह्या शीटमध्ये शीट 3मध्ये काय दिलं आहे, तर कॉन्टॅक्ट नंबरवरून नेम आणि कोर्स फाइंड आउट करायचा आहे. पण जो क्वेश्चन आहे तो हॉरिझॉन्टली विचारला आहे, त्यामुळे बरीच जणं काय करतात ते इथे एच लुकअप लावतात. तर ॲक्च्युअली इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर जे नेम आहे ते कॉलममध्ये असल्यामुळे आपण इथे व्ही लुकअप लावायचं आहे. इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल नंबर कॉमा टेबल ॲरे कॉन्टॅक्ट नंबरपासून ते नेमपर्यंत F4 कॉमा 2 कॉमा 0 एंटर. तसंच आता इथे कोर्स इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब कॉन्टॅक्ट नंबर कॉमा टेबल ॲरे कॉन्टॅक्ट नंबरपासून ते कोर्सपर्यंत 5वा कॉलम आहे. फंक्शन F4 लॉगसाठी कॉमा 5 कॉमा 0 एंटर. आणि दोन्ही फॉर्म्युले आहेत ते कॉपी पेस्ट. आता शीट 4. आता इथे तुम्हाला पहिलं डिसाईड करायचं आहे किती कुठचा फॉर्म्युला लावायचा आहे, व्हिडिओ इथेच पॉज करून. त्यानंतर जर जमलं किंवा एने आला, काय एरर आला, तर हा व्हिडिओ पुढे प्ले करून चेक करा कुठचा फॉर्म्युला लावायचा आहे तो. तर आता इथे मी एक्सप्लेन करतो. आता शीट 4मध्ये
आपल्याला कॉन्टॅक्ट नंबरवरून कोर्स आणि स्टँडर्ड फाइंड आउट करायचं आहे. तर आता इथे यूज करणार आपण एच लुकअप, कारण का जे फाइंड आउट करायचं आहे ते टेबल हॉरिझॉन्टल आहे. इज इक्वल टू एच लुकअप. लुकअप व्हॅल्यू येईल कॉन्टॅक्ट नंबर, कॉमा, टेबल ॲरे येईल कॉन्टॅक्ट नंबरपासून ते कोर्सपर्यंत. 6वा कॉलम आहे, 6वा रो आहे. त्यानंतर स्टँडर्डसाठी पण एच लुकअप, कॉन्टॅक्ट नंबरपासून ते स्टँडर्डपर्यंत 4th रो, फंक्शन F4, कॉमा 4, 0, एंटर. आता इथे कॉन्टॅक्ट नंबरवरून आपल्याला नेम फाइंड आउट करायचा आहे, पण कॉन्टॅक्ट नंबर खाली दिला आहे आणि त्याच्या वरचा डेटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग त्यामुळे आपण इथे अप्लाय करणार एक्स लुकअप. जर आता इथे आपण हॉरिझॉन्टल डेटा बघून एच लुकअप लावायला गेलो तर आपल्याला तर काय करतं, तर कॉन्टॅक्ट नंबरपासून म्हणजे लुकअप व्हॅल्यूपासून जोपर्यंत खालचा डेटा आहे तोपर्यंतच आपल्याला एच लुकअप फाइंड आउट करून देईल. पण ज्यावेळेला आपण वरचा डेटा फाइंड आउट करायला जाऊ त्यावेळेला आपल्याला यूज होणार एक्स लुकअप. एक्स लुकअप हा एकदम पूर्ण डायनॅमिक फंक्शन आहे. ते व्ही लुकअपमध्ये पण अप्लाय होऊ शकतं, एच लुकअपमध्ये पण अप्लाय होऊ शकतं, किंवा ह्या अशा पोझिशनमध्ये पण अप्लाय होऊ शकतं. आता मी इथे लावून दाखवतो. इज इक्वल टू एक्स लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू म्हणजे कुठच्या बेसिसवर आपण शोधणार आहोत ते, कॉमा, लुकअप ॲरे हा कॉन्टॅक्ट नंबर कुठच्या रोला किंवा कुठच्याही कॉलमला असेल ती पूर्ण सिलेक्ट करायची. त्यानंतर फंक्शन F4, कॉमा, रिटर्न ॲरे म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर नेम, ते पण पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा, आणि फंक्शन F4, कारण का आपण हा फॉर्म्युला कॉपी पेस्ट करणार आहोत त्याच्यामुळे आपण लॉक करतो आहे. आता इथे मला ह्या कॉन्टॅक्ट नंबरचं नाव सापडलं. आता हाच फॉर्म्युला मी काय करतो तो कॉपी करून पेस्ट करतो सगळ्यांना. तर अशा प्रकारे आपले हे जेवढ्या पण शीट 1पासून ते 5पर्यंत आहेत त्यांच्यामध्ये काय झालं आहे, तर तुम्हाला इंटरव्ह्यूच्या बेसने ह्या शीट दिलेल्या आहेत. कारण का बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, तर तुम्हाला टास्क दिला जातो, व्ही लुकअप अप्लाय करा, एच लुकअप अप्लाय करा. मग त्यावेळेला तुमचं कन्फ्युजन नसलं पाहिजे. वर्टिकल डेटा, हॉरिझॉन्टल डेटा, एक वर्टिकल एक हॉरिझॉन्टल. त्यामुळे ह्या शीटची नीट व्यवस्थित प्रॅक्टिस करा. व्हिडिओ पॉज करा, पहिलं तुमच्या ह्यांनी हे व्हिडिओ हे जे सिनॅरिओ आहेत हे सॉल्व होऊ दे. जर समजा मिस्टेक काय होत असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओचा बेनिफिट घ्या.